नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर हा संपूर्ण श्रावण महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत शक्तिशाली, चमत्कारिक आणि मोठा बदल घडवून आणणारा ठरणार आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, जो ऊर्जा, पराक्रम आणि साहसाचा कारक मानला जातो. या श्रावण महिन्यात भगवान महादेवाचा वरदहस्त आणि मंगळाची आक्रमक शक्ती एकत्र येत आहे, ज्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही गोष्टी 100% घडणार आहेत. या कोणत्या गोष्टी आहेत, काय घडणार आहे, काय करावे आणि काय नाही करावे, याबद्दलच आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यापाराबद्दल, नातेसंबंधांबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करा. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, तुमचा व्यापार चालत नसेल, नोकरीत तुमच्या प्रगती नसेल, आजारपण असेल, नात्यात कटुता असेल, संतान प्राप्ती नसेल, जीवनात खूप सारे अडचणी, प्रश्न असतील, काय करावं हे कळत नसेल, तेव्हा आम्हाला तुम्ही मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय दोष आहे, काय अडचण आहे ते तुम्हाला सांगू, त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा देऊ. यातून कधी बाहेर पडता येईल, कधी चांगला काळ सुरू होईल, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल. वृश्चिक राशीचे लोक गुप्त रणनीती आखण्यात आणि कठोर परिश्रम करण्यात पटाईत असतात. श्रावण महिन्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व निर्माण होईल. जर तुम्ही नोकरीत बदल, प्रमोशन किंवा एखाद्या मोठ्या पदाची वाट पाहत असाल तर 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला मोठा विजय मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू किंवा विरोधक तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. रिअल इस्टेट, जमीन जुमला, बांधकाम, पोलीस, सैन्य, वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग क्षेत्राशी जोडलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांना अफाट फायदा होणार आहे. कोर्ट कचेरी किंवा सरकारी कागदपत्रांमध्ये अडकलेले कामे या महिन्यात अचानक सुटतील, पूर्ण होतील. रागावर आणि बोलण्यातील आक्रमकतेवर नियंत्रण ठेवा. अतिउत्साहात किंवा क्रोधाच्या भरात कोणालाही आव्हान देणे किंवा वाद घालणे टाळा. आता वळूया तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे. मंगळ ग्रहाच्या प्रखर प्रभावामुळे आणि महादेवाच्या आशीर्वादाने वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती या श्रावण महिन्यात अचानक सुधारणार आहे. अचानक धनलाभ होईल, जुनी अडकलेली रक्कम परत मिळेल, विम्याचे पैसे असतील किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला मोठा धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही स्वतःची जागा, घर किंवा शेती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान उत्तम सौदा अंतिम होऊ शकतो. या काळात पैशाची आवक चांगली राहील, पण त्याच वेळी धार्मिक किंवा कौटुंबिक कामावर खर्च वाढू शकतो. आर्थिक अडचणीवर मात करून तुम्ही स्वतःचे स्थान मजबूत करू शकतात. आता पाहूया तुमच्या कौटुंबिक आणि प्रेमी जीवनाबद्दल. वृश्चिक राशीचे लोक नात्याबद्दल अतिशय गंभीर आणि भावूक असतात. श्रावणातील पवित्र वातावरण घरातील तणाव दूर करेल. जर घरातील सदस्यांमध्ये किंवा भावंडांमध्ये जमिनीवरून वा वादावरून ताणतणाव असेल तर या महिन्यात तो वाद संपुष्टात येईल आणि कुटुंबात ऐक्य निर्माण होईल. पती पत्नीमधील गैरसमज दूर होतील. जोडीदाराच्या मदतीने एखादी मोठी मालमत्ता किंवा गुंतवणूक केली जाऊ शकते. प्रेमात असलेल्या लोकांनी एकमेकांवर संशय घेणे टाळावे. विश्वास ठेवल्यास नाते अधिक घट्ट होईल. भूतकाळातील जुन्या आठवणी किंवा वाईट आठवणी, वाद पुन्हा उकरून काढू नका. वर्तमानात जगायला शिका. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे तुमचं आरोग्य. वृश्चिक राशीच्या जातकांनी श्रावण महिन्यात आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. या काळात तुम्हाला रक्ताशी संबंधित समस्या, उच्च रक्तदाब, उष्णतेचे विकार किंवा दुखापत, अपघात होण्याचा धोका असू शकतो. वाहन चालवताना घाई गडबड करू नका. वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवा. सात्विक आहार घ्या. जास्त तिखट अन्न टाळा आणि मन शांत ठेवण्यासाठी योगाचा सहारा घ्या. मित्रांनो, 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर संपूर्ण श्रावण महिन्यात दर सोमवारी किंवा संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही महादेवाचे शिवलिंगवर अभिषेक करा. दूध आणि पाणी टाकून अभिषेक करा. बेलपत्र ठेवा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. याने तुम्हाला लाभ होईल. तर मित्रांनो, हे होते वृश्चिक राशीचे श्रावण महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य मार्गदर्शनासाठी तुमचे प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.